मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजू आता तिच्या कॅबिनमध्ये आलेली असते आणि तेवढ्या त्या ठिकाणी भारती मॅडमची एंट्री होते. भारती मॅडम तिथे आल्यानंतर आता भारती मॅडमला मंजूने 2 दिवसांसाठी सस्पेंड करून लावलेलं असतं आणि मग काय मंजूच्या टेबलावरती ती टोपी खाली ठेवते आणि आता बोलू लागते की मंजू. तर आता मंजू बोलते, कायदा माझ्यासाठी सर्वांसाठी समान आहे भारती मावशी. भारती मॅडम तिथून बाहेर जाताच ना, बाहेर सत्यजित आलेला असतो. आता सत्याला समोर पाहून भारती मावशी न काही बोलताना तिथून निघून जाते. सत्य आता मंजूच्या कॅबिनमध्ये येतो. तो आता मंजूला विचारू लागतो की वाघमारे मॅडम. मंजू आता बोलू लागते, हे कशासाठी आलास तू इथे? आणि मग सत्यजित बोलू लागतो की वाघमारे मॅडम, तुमच्या चांगल्यासाठीच मी इथे आलेलो आहे. तुम्हाला असं वाटतंय ना की मी तुमची आणि तात्यांची भेट होऊ दिली नाही, तर आज मीच ना तुमची आणि तात्यासाहेबांची भेट घडवून आणणार. आणि मग तात्यासाहेब जो असतो ना, हा जेलमधून बाहेर आलेला असतो. बाहेर आल्यानंतर तात्यासाहेब बोलू लागतो की कुठे घेऊन चाललाय मला? आणि समोरच्या इन्स्पेक्टरच्या पॉकेटमधून आता तो बंदूक चोरून घेतो आणि त्यांच्यावरच ना बंदूक ताणतो आणि बोलू लागतो, मला माहिती आहे तुम्ही मला एन्काउंटरसाठी तर घेऊन जात नाहीये. नक्की तुमचं काहीतरी महत्त्वाचंच काम असेल. एखाद्या व्यक्तीलाच तुम्हाला मला भेटवायचं असेल, त्यासाठीच तुम्ही मला बाहेर काढलं असेल ना. चला चला. सत्या मंजूला बोललेला असतो की मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे तात्यासाहेबांना भेटण्यासाठी. मंजू ही आता तयार झालेली असते. मंजू, सत्या, बलमा तिघही जण सत्यजितच्या गाडीवरती बसलेले असतात. मंजू सत्या पुढे असतात, बलमा हा मागे बसलेला असतो. आता मंजू बोलत असते की सत्या, पण तात्यासाहेब जेलमधून बाहेर येणारच कसे? ते तर जेलमध्ये आहेत ना. मला तिथे जायला एंट्री नाहीये. मग तुम्ही कसं मला त्यांना भेटायला घेऊन चालला बरं? सत्यजित मंजूला बोलू लागतो, हा सत्याचा कायदा आहे कायदा. सत्यापुढे कोणीच ना काही करू शकत नाही. एका शब्दावर तात्यासाहेबांना बाहेर काढू शकतो मी आणि आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. आता मंजू बोलू लागते, एवढी जर तुझ्यामध्ये पॉवर आहे ना, तर हा केस तू मला का सॉल्व्ह करायला लावतोय रे? लवकर जे काही डॉक्युमेंट असतील ना मला देऊन टाक ना. कशाला या सगळ्या लफड्यांमध्ये पडतोय रे तू? सत्यजित बोलू लागतो की वाघमारे मॅडम, असं मी तुम्हाला मागे सुद्धा बोललो होतो. हा केस मी माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो, परंतु नाही. तुम्हीच तर मला बोलला होता ना की तुम्हाला या सगळ्या केसचा छडा लावायचा आहे. मग तुम्ही एकटेच निसता राहता. फक्त यामध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे एवढंच. आता बलमा जो असतो ना, तो मागे बसलेला असतो. तो आता बोलू लागतो, एक काम करू का मी उतरू का गाडीतून खाली? बलमा आता बोलतो, मंजू आता बोलतं, काय रे काय झालंय तुला? तुला का उतरायचंय? तर आता तो बोलू लागतो, तुम्हा दोघांमध्ये माझाच ना इकडे पाणी होतंय. तुम्ही भांडताय पण त्रास मला होतो इकडे. त्यानंतर आता एका लांब ठिकाणी ग्राउंडवरती सत्यजित येऊन त्या ठिकाणी गाडी थांबवतो. मंजूला तर बोलू लागतो, इथेच थांबा वाघमारे मॅडम, इथेच पोलिसांची गाडी येणार, इथेच तुमची आणि तात्यासाहेबांची भेट होणार. तर आता मंजू बोलते, हे सगळं तुम्ही का करताय सत्या? तर सत्यजित बोलू लागतो, हे सगळं तुमच्यासाठी चालू वाघमारे. माझ्याबद्दल तुमचा जो काही गैरसमज झालाय ना, तो दूर करण्यासाठी आणि तो लवकर दूर व्हावा म्हणून मी तुम्हाला मदत करतोय. मंजूला तिथे सोडून सत्या जरा बाजूला आलेला असतो आणि आता तो बोलू लागतो की तात्यासाहेबांनी मंजूची भेट घालून मी चुकीचं तर करत नाहीये ना. बलमा आता बोलू लागतो, खूप खूप चुकीचं करतोय तू. तुला माहितीये सत्या, तो तात्यासाहेब आपल्या बाजूने बोलणारच नाहीये. आता तो जो वकील असतो ना, तो सत्यजितला येऊन भेटतो. जो तात्यासाहेबांच्या विरोधात पुरावा त्याने जमा केलेला असतो ना, त्या माणसाचा तात्यासाहेब ॲक्सिडेंट घडून आणतात आणि जागीच त्या माणसाचा मृत्यू होतो. हेच वकील सत्यजितला बोलू लागतो. ही बातमी जेव्हा सत्याला कळते ना, तेव्हा सत्या एकदम संतापून पुन्हा एकदा सातारा पोलीस स्टेशनकडे गाडी वळवतो. तिथे तात्यासाहेबांना जबाब देण्यासाठीच ना कोर्टात घेऊन चाललेले असतात. जाधव साहेब त्यांच्या सोबतच असतो. वकील साहेब त्यांच्या सोबत असताना जाधव साहेब आता बोलू लागतो की तात्या, तुझी सुटका होणं आता शक्यच नाहीये. आता तेवढ्यात त्या ठिकाणी सत्यजितची एंट्री होते. सत्यजित त्याची कॉलर पकडतो आणि बोलू लागतो, शेवटी तूही तो पुरावा संपविलाच ना. सोडणार नाही आता तू. तुला कोर्ट सोडेल, पण या सत्तेची अदालत नाही. आता जाधव साहेब सत्याला बोलू लागतो की सत्या काय झालंय? आता सत्या घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागतो की नक्की काय घडलं होतं त्या दिवशी. आणि तो बोलू लागतो की तात्यासाहेबांनी एकमेव जो पुरावा होता, जो यांच्या विरोधात कबुली जाब देणारा होता, त्यालाही तात्यासाहेबांच्या गुंडांनी मारून टाकलं.
त्यानंतर पुढे आता तात्यासाहेबांना भेटण्यासाठी मंजू ज्या ठिकाणी आलेली असते ना, तिथे पोलिसांची एंट्री होते आणि जेव्हा तात्यासाहेब समोर बघतो ना, तर त्याला समोर मंजू दिसते. मंजू आता त्याला जाब विचारू लागते, जळीत हत्याकांडामध्ये नक्की काय घडलंय? त्या दिवशी जे काही घडलं होतं ना, ते खरं खरं सांगा मला. तुझा मुलगा आणि तुझ्या बायकोचा कोणी छळ केला? तर तो बोलू लागतो, मारून टाकले मला. तर मंजू बोलते, कोणी मारलं? तर तो खोटं बोलतो की सत्याच या सगळ्या प्रकरणात सामील होता.